नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनल वरती तुमचा सहर्ष स्वागत आहे। खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहेत। इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क या विषयामधील काही टॉपिक बाकी राहिलेले होते आणि त्या काही टॉपिकचे व्हिडिओ मी आज बनवत आहे। त्यातलाच एक पार्ट आहे मेश अनालिसिस आणि हा मी तुम्हाला व्यवस्थितपणे मी शिकवणार आहे। यासोबतच मला थोडंसं सांगण्यासाठी असं उत्सुकता वाटत आहे, कारण मी जे काही पेपर अनालिसिस करून प्रत्येक मॉडेल आन्सर बघून प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून जे काही मी इम्पॉर्टंट क्वेश्चन काढले होते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जेव्हा एमएसबीटीचा पेपर बघितला तर त्यामध्ये ऍज इट इज आलेले होते आणि ते पेपर चे जे काही मी ऑनलाईन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनल वरती त्यांचा मी पीडीएफ टाकलेला आहे माझ्या हँड रायटिंग मध्ये आणि ते तुम्ही पेपर घेऊन अनालिसिस करू शकता। आणि त्या अनालिसिस मध्ये असं मला समजलं की प्रत्येक पेपर मध्ये 50च्या पुढूनच म्हणजे 50 मार्काच्या पुढून मार्काचा पेपर हा मी गेस पेपर म्हणून दिलेले त्याच्यातले आलेले होते आणि काही असे पेपर होते आय स्कीमचे विशेष करून तर 70 पैकी 70 त्या गेस पेपर मधून क्वेश्चन आलेले होते आणि विद्यार्थी जेव्हा पेपर देऊन बाहेर येत होते त्यावेळेस असं आनंद असं साजा त्यांच्यामध्ये गगनामध्ये मावत नव्हता, एवढा आनंद होते कारण त्यांनी म्हणत होते सर तुम्ही दिलेला गेस हा एक्झाम मध्ये ऍक्युरेट क्वेश्चन आलेले आहेत आणि ते पुढे येऊन असं सांगत होते की सर मला पुढच्या पेपरचे गेस द्या, पुढच्या पेपरचे मला प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यातले जे काही क्वेश्चन आहेत ते आम्हाला सांगा। तर त्यांच्या आग्रहानुसार मी प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या टेलिग्राम चॅनलला आर क्लासेस या नावाचं चॅनल आहे त्या ठिकाणी मी टाकलेलं आहे आणि त्या टेलिग्रामचे चॅनलची जी काही लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तर तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला हा जॉईन करू शकता। एवढंच नव्हे तर इलेक्ट्रिकल मध्ये जे काही महत्वाचे टॉपिक्स असतील, महत्वाचे व्हिडिओज असतील आणि पुढेचे जे काही सेमिस्टर मध्ये सब्जेक्ट आहेत त्यांचे सुद्धा मी एक एक व्हिडिओ बनवणार आहे आणि पूर्ण सिलेबस मी कव्हर करणार आहे। तर वेळ अजून गेलेली नाहीये। जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता करून घ्या आणि असं नाही की माझी टीचिंग स्किल जर आवडली तरच सबस्क्रायबर राहा, नाहीतर अनसबस्क्राईब केलं तरी चालतंय, काही अडचण नाही। तर आता आपल्याला बघायचं आहे मेश अनालिसिस। आता मेश अनालिसिस कसा आहे काय नाही आणि सर्व जे काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी लागणार आहेत ते मी सांगणार आहे। तर सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर यामध्ये मेश अनालिसिस काय आहे, नोड अनालिसिस काय, ब्रँच काय, लूप काय, मेश काय, हे सर्व मी शिकवलेलं आहे। तरी मी अजून एक वेळेस रिपीट सांगतो। बघा मेश म्हणजे काय तर एखादं सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये एनी क्लोज पाथ ऑफ द सर्किट किंवा एनी क्लोज पाथ इन द सर्किट इज कॉल्ड एज अ लूप। म्हणजे बघा काय सांगायचं मला, हे एक सर्किट आहे, या सर्किट मध्ये जे काही एखादा लूप आहे किंवा एखादा क्लोज पाथ आहे याला काय म्हणायचं आपल्याला, याला काय म्हणायचं आहे मेश म्हणा किंवा लूप म्हणा। म्हणजे क्लोज पाथ बघा इथून एवढा असं क्लोज आहे, इथून एवढा सुद्धा काय आहे क्लोज आहे। म्हणजे किती लूप आहेत या ठिकाणी 2, म्हणजे एक एक खिडकी 2 खिडकी, किती विंडो दिसतात 2 विंडो दिसतात। मग हे 2 विंडो आहेत, मग इथे एक आपला रेजिस्टन्स राहिलेला आहे, या ठिकाणी किती आहे 2 ओहम रेजिस्टन्स आहेत। म्हणजे बघा किती खिडकी आहेत रे 1 आणि 2, म्हणजे प्रत्येक खिडकी म्हणजे एक लूप, प्रत्येक खिडकी म्हणजेच काय एक लूप। आपल्या गावरान भाषेमध्ये आपल्याला शिकवण्याला आणि तुम्हाला समजायला मजा येते म्हणून मी गावरान बोलत असतो। ओके, तर बघा आता या ठिकाणी आपल्याला सोडत असताना अगोदर बघा फर्स्ट स्टेप आहे की ह्या लूपला आणि ह्या लूपला तुम्ही करंटची डायरेक्शन, तुम्हाला काय द्यायचे करंटची डायरेक्शन। मग ती कशी देणार बघा काय म्हटलंय, युजिंग मेश अनालिसिस फाइंड लूप करंट I1 and I2 इन द सर्किट शोन इन फिगर। म्हणजे एक सर्किट आहे, या सर्किट मध्ये असे 2 लूप दिलेले आहेत, त्या 2 लूपला आपल्याला काय करायचे डायरेक्शन द्यायचे, काय द्यायचे आपल्याला डायरेक्शन द्यायचे। मग तुमच्या मनाला जशी आवडेल तशी डायरेक्शन द्या, मग ते देता येईल ना, देता येते। आणि त्यानंतर ह्याच्यातून जाणारा करंट I आणि ह्याच्यातून जाणारा करंट I असं काढा म्हणताय। याला आपण I1 देऊ आणि याला आपण I2 देऊ किंवा ह्याला तुम्ही I1 द्या आणि ह्याला I2 द्या, काही अडचण नाही, तुमच्या मनावरती। मनाचे राजे आहेत तुम्ही, शेवटी मनाचे राजे। चला तर मग आपण काय करू डायरेक्शन देऊ, कसे देणार बघा, अशी एकाची डायरेक्शन दिलं याला आपण I1 आणि त्यानंतर ह्याला अशी डायरेक्शन दिलं आणि याला आपण नाव दिलंय I2। तुमच्या मनाला जशी डायरेक्शन हवी आहे, तुम्हाला जसं आवडतंय तसं द्या, काही अडचण नाही की बाबा डायरेक्शन जर चेंज झाली तर उत्तर चुकतो का काय, हा संभ्रम प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतो आणि तो दूर करण्यासाठी मी आज आलेला आहे। बघा इथं डायरेक्शन I1 आणि I2 दिलं, तुमच्या मनाला जसं हवं तसं दिलं, मग त्यानंतर लगेच आपल्याला काय करायचंय सोल्युशन काढायचंय। मग या ठिकाणी आपल्याला करत असताना काय करायचंय बघा, आता इथं काय करायचंय केव्हीएल वापरायचं, इथं काय लावायचंय केव्हीएल। मग केव्हीएल काय म्हणत होता बघा, अल्जेब्रिक समेशन
म्हणजे या सर्किटचा या लूपचा अल्जेब्रिक समेशन काढा इक्वल टू 0 असतो, एवढं सांगितलं. अल्जेब्रिक समेशन ऑफ क्लोज लूप इज इक्वल टू 0. आता अल्जेब्रिक समेशन करायचा व्होल्टेजचा, कोणाचा? व्होल्टेजचा. चला तर मग काय करू बघा. आता नेक्स्ट स्टेप काय द्यायचं माहिती आहे का या ठिकाणी, तर ह्या डायरेक्शन नुसार या ठिकाणी आपल्याला साइन ऍडजस्टमेंट करायची आहे. मग साइन करत असताना करंट, आता हे तर प्लस, आता इतर प्लस आहे इथं मायनस आहे, मग ह्याला काय करायचं? काही नाही. मग रेजिस्टन्सला साइन द्या, इथं नाहीये. आता काय करायचं बघा. आता या साईडनं करंट असा निघतोय, असं येतोय, असं येतोय, असं येतोय. मग करंट कसं जाते मला सांगा? पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे. म्हणजे करंट असं जातोय, म्हणजे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला, असं येतोय पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला, राईट, इथपर्यंत आला. याची काय आहे बघा, असं करंट जातोय बघा, असं डायरेक्शन अशी आहे. मग इथं काय दिलं? प्लस मायनस. त्यानंतर इथं ते आहे, याला चेंज करू नका व्होल्टेजला, त्यानंतर काय? प्लस आणि मायनस. चला तर मग हे आपण काय दिलं? डायरेक्शन. मग डायरेक्शन नंतर काय आहे बाबा? मग डायरेक्शन नंतर बघा काय, मग ह्याला अप्लाय करा केव्हीएल. मग केव्हीएल अप्लाय करत असताना प्रत्येक जो काही व्होल्टेज आणि करंट आहे ह्याला व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये लिहून घ्या. कशामध्ये? व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये. मग ते कसं लिहून घेणार बघा या ठिकाणी, कसं लिहायचं? आता हा तर व्होल्टेज आहे, मग हे लिहायचं काही अडचण आहे का? काहीच नाही. इथं काय आहे? रेजिस्टन्स आहे. मग रेजिस्टन्स आहे आणि ह्याच्यातून जाणारा करंट हा I1 आहे. मग तुम्हाला माहिती आहे I1 पण माहिती आहे आणि रेजिस्टन्स पण माहिती आहे, म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स माहिती आहे. तर मला सांगा व्हीचा फॉर्म्युला काय सांगा बरं? व्ही इक्वल टू I इंटू आर आहे का नाही? मग तुम्ही IR लिहिलं काय आणि व्ही लिहिलं काय? एकच आहे ना. बघा तुम्ही IR लिहा किंवा व्ही लिहा, काही अडचण आहे का? काही नाही, दोघांचा अर्थ एकच आहे. मग आपण काय करणार आहे बघा, इथं लिहा 10. मग 10 देत असताना आता याच्यामध्ये करंट कसे एंट्री होतो बघा, आता खालून वर जातोय, म्हणजेच काय? मायनसला एंटर होतोय, म्हणून काय झालं? -10. बघा -10. त्यानंतर काय केलं? इथून आला करंट, आता इकडे चालतंय, मग इंटर कुठं होतोय? प्लसला होतोय, म्हणून प्लस घ्या. इथं काय आहे? 2 आहे. मग करंट माहिती आहे का तुम्हाला? बघा व्ही इक्वल टू I इंटू आर फॉर्म्युला आहे का नाही? आय तर आता तुम्ही इथं रेजिस्टन्स लिहिला 2 आहे, पण करंट किती आहे? I1, राईट. त्यानंतर आता इथं प्लस, प्लस किती? रेजिस्टन्स किती? 3. याच्यातून जाणारा करंट बघा 2 आहेत. एक करंट इथून खाली येतोय आणि एक खालून वर जातोय, म्हणजेच कसं? एक असं येतोय आणि एक कसं? खालून वर जातोय, बरोबर. एक असं येतो आणि एक काय? खालून वर, म्हणजे दोघांची डायरेक्शन कशी? अपोजिट. अपोजिट असताना यामध्ये मायनस घ्यावा लागेल. मग मायनस घेत असताना दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. मग डिफरन्स घेत असताना पॉझिटिव्ह कोणता आणि निगेटिव्ह कोणता, अगोदर कोणतं घ्यायचं नंतर कोणतं घ्यायचं आहे? तर लक्षात घ्या, आता आपण याचा करंट काढतोय, याच्यामधला करंट काढतोय, म्हणजेच काय झाला? I1 मायनस I2. अपनी अपनी गल्ली में कुत्ता भी शेर होता है म्हणल्यासारखं काम आहे. कारण याची गल्ली आहे, ह्यानंच अगोदर राहणार आणि त्यानंतर दुसऱ्या गल्लीचं राहणार. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला अभिमान असतो का नाही, तसंच याचा अभिमान याला झाला म्हणून I1 मायनस I2. समजला का नाही? हा, समजायलाच पाहिजे. हा चल, मग आता ह्याला काय करू? इक्वल टू 0. मग हे कशाच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं आपण? व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं की नाही सगळं? हा, तर मग आपण हे सॉल्व्ह करू. -10 प्लस 2I1 प्लस 3 ने याला मल्टिप्लाय करा 3I1. त्याच्यानंतर अजून काय केलं? 3 ने ह्याला मल्टिप्लाय -3 इक्वल टू 0. मग आता या ठिकाणी बघा I1 आहे, हे दोघांचं झालं किती? 5I1. किती झाला? 5I1 मायनस 3I2 इक्वल टू, हा 10 मायनस आहे, इकडे गेल्यावर काय झाला? प्लस झाला. ह्याला इक्वेशन नंबर 1. आता लूप ऑन झालं की नाही? आणि आपलं इथं राहिलं ना, सॉरी या ठिकाणी आपल्याला काय करायचं? एक सेंटेन्स लिहायचा, अप्लाय KVL ऍट लूप 1. हे एक राहिलं सेंटेन्स. सॉरी, आता त्यानंतर दुसरा सेंटेन्स काय आहे? अप्लाय KVL ऍट लूप 2. आता KVL कुठल्याला अप्लाय करायचं आपल्याला? कोणाला सांगा बरं? लूप 2 ला. मग लूप 2 करत असताना आता जसं I1 काढलाय, म्हणजे I1 चा लूप काढलाय, तसंच I2 चा काढा. मग सुरुवात कुठून करायची सांगा बरं मला? सांगा कुठून चालू करू? बरं ठीक आहे, मी चालू करतो, इथून चालू करू का? सांगा तुमच्यावर. चला इथून केलं. चला मग इथं बघा करंट, जाऊ द्या इथून चालू करू आपण. आता इथं बघा करंट इंटर कुठं झाला रे? प्लसला, म्हणजे असं येतोय, असं येतो. ओके, इंटर कुठं झाला? प्लसला, म्हणून काय झालं? 4I2. कारण I2 आहे ना. 4 कोण आहे? रेजिस्टन्स इंटू करंट कोण आहे? I2. त्यानंतर इथं आला +12. त्याच्यानंतर बघ +3. आता या ठिकाणी कोण घेणार सांग बरं? I1 का I2? सांग कोण? I1 का I2? सांग बरं. हा, समजलं. कोण? I2. कारण त्याची गल्ली आहे -I1 इक्वल टू 0. अपने अपने गल्ली में कुत्ता भी शेर होता है, तसं काम आहे. याच्या गल्लीमध्ये हा आहे म्हणून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी 4I2 प्लस, आता प्लसला राहू द्या, याला सॉल्व्ह करून घ्या. +3I2 मायनस 3I1 इक्वल टू, हा 12 इकडे गेल्याच्या नंतर मायनस झाला आणि हे 12, राईट. I2 बघा काय झालं रे?
हा I2 7 I2 मायनस 3 I1 इक्वल टू -12. आता काय करायचं माहितीये का, आता हे जे मायनस आहे ना, म्हणजे इथं I1 आहे, इथं पण I1 आहे, बरोबर. मग I1 अगोदर घ्या आणि I2 नंतर घ्या, म्हणजेच काय -3 I1 प्लस 7 I2 इक्वल टू -12 इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 आले, डायरेक्ट कॅल्सी वरती सॉल्व्ह करता येत असतं, पण कॅल्सी वरती सॉल्व्ह करू नका, जेणेकरून तुमचे मार्क कटतील. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, मग कसं करणार बघा, अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 and 2. आता का बघा, अकॉर्डिंग इक्वेशन 1 and 2. आता अकॉर्डिंग इक्वेशन 1 and 2, मग त्याला सॉल्व्ह करू आपण. बघा कसं सॉल्व्ह, असं दुसरी पण मेथड आहे, पण ही मेथड थोडीशी इझी वाटते म्हणून मी ही मेथड घेतोय. तर बघा आपल्याला काय करायचंय, अगोदर कोऑर्डिनेट सारखे करून घेऊ आणि कापाकापीचा गेम खेळू. मग या ठिकाणी बघा, हा 5I1 आहे, त्याच्यानंतर -3I2 आहे, त्यानंतर 10 आहे, आणि इकडं -3I1 प्लस 7I2 इक्वल टू -12 इथपर्यंत आला. ह्याला काय करायचं, ब्रॅकेट, ह्याला पण ब्रॅकेट, ह्या 3 ने याला मल्टिप्लाय करा, 5 ने याला मल्टिप्लाय करा, कारण हा कोऑर्डिनेट सारखा झाला तर आपल्याला कापाकापी करायला मजा येते. ती कशी कापाकापी करायची बघा. आता ह्या 3 ने ह्याला बघा, ह्या 3 ने इथं 5 ला इथं लिहा, ह्या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे किती 5 त्रिक 15 मायनस 3 त्रिक 9I2 इक्वल टू 3 धाई 30. ओके, 3 धाई 30 हे इक्वेशन द्या 3. त्यानंतर ह्या 5 ने ह्याला मल्टिप्लाय 5I1. आता या ठिकाणी 7 5 35 प्लस का मायनस प्लस किती झाला 35I2 इक्वल टू 12 पंचान 60, पण कोणता मायनस, ह्याला इक्वेशन नंबर 4. आता बघा दोन इक्वेशन आले, आपण काय करू, ऍड इक्वेशन 3 and 4. आपण काय करणार इथं, ऍड इक्वेशन 3 and 4. मग आता इथं ऍडिशन करायचे. ऍडिशन करत असताना 15 - 15 किती झाले सांगा बरं, 15 - 15 किती झाले सांगा बरं, 0. म्हणजेच बघा डायरेक्टली कटले. काय झालं, डायरेक्टली कटले. राहिले काय, आता इथं -9 आहे आणि इथं 35 आहे. मला सांगा 9 - 35 जर केलं तर किती राहते सांगा बरं, 24 राहते का बघा बरं. बघा बरं, 9 - 35 म्हणजे 35 - 9, 35 - 9 म्हणजे राहतात किती 24I2 इक्वल टू, आता या ठिकाणी हा 30 आहे -60 आहे, मग 30 आणि 60 हे करा बरं, किती येते मला सांगा बरं, 30 - 60 किती, 35 - 9 24 येते का सांगा बरं फटाफट, नंतर अजून चुकायचा, नंतर म्हणताल तुम्ही मास्तर हा चुकीचा शिकवतोय. 35 - 9 म्हणजे सॉरी 24 ने 26 आहे बघा, असं होतंय थोडस बाय मिस्टेक. हा, त्यानंतर इथं काय झालं, सांगा मला, 30 - 60 मग किती झाला -30. मग I2 इक्वल टू -30 डिवायडेड बाय 26. मग I2 ची व्हॅल्यू किती येते सांगा बरं मला आता, 30 डिवायडेड बाय 26 आला किती 1.15, बट मायनस 1.153, बट तो आला कसा मायनस आला, हा एम्पियर झाला. आणि त्यानंतर आता घ्यायचे आपल्याला I1 काढायचे. आता काय काढायचे आपल्याला, I1 ही व्हॅल्यू आहे, पुट द I2 इन I2 कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा, पण आपण एक मध्ये करू, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू म्हणजे सोपं जाईल, कारण छोटस आहे. बघा जिथं जिथं I2 दिसतंय तिथं ही व्हॅल्यू लिहून घ्या. ओके, जिथे जिथे I2 दिसतंय तिथं ही व्हॅल्यू लिहा. मग काय झालं, 5I1 -3 इंटू, आता या ठिकाणी किती आलं -1.153, आणि त्यानंतर आलेला आहे 10. मग काय करणार 5I1, आता बघा या ठिकाणी हा आणि हा प्लस झाले, मग 3 ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर किती येतो सांगा बरं, किती येतो 3.461 इक्वल टू 10. मग हा इथं प्लस आहे, इकडे गेल्यावर झाला मायनस, मग आला 5I1 इक्वल टू 10 मायनस आता ह्याची काय व्हॅल्यू आहे ते 3.461. तर जो काही आन्सर येणार आहे आपला तो येईल 5I1 इक्वल टू 6.538,
आणि त्यानंतर I1 इक्वल टू 6.538 डिवायडेड बाय 5 तर बघू आता काय येते आपला आन्सर. तर आलेला आहे I1 इक्वल टू 1.30 एम्पियर. हा आलेला आपली व्हॅल्यू काय, I1 ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आपला I1 पण आला आणि I2 पण आला. अशा प्रकारे व्हिडिओ कसा आवडला, जर चांगला आला असेल, चांगलं समजलं असेल तर लाईक करा आणि मित्रांना मात्र पाठवायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला मात्र जॉईन करायला विसरू नका. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.